आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच कल्याणमधून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे केडीएमसीतील ठाकरे गटाचे 3 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत। व्हीप मान्य नसेल तर पदाचा राजीनामा द्या अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे। ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकरांनी हा इशारा दिलाय। 3 पैकी 2 जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 3 जण अजूनही नॉट रिचेबल आहेत, त्यापैकी 2 जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि पक्षाचा व्हीप मान्य नसेल तर राजीनामा द्या असं उमेश बोरगावकर गटनेते ठाकरे गटाचे त्यांनी सांगितलेलं आहे। अमजद खान यांनी या संदर्भात बातचीत केली आहे। उमेश बोरगावकर यांच्याशी आपण पाहूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडली आहे। महासभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 पैकी फक्त 8च नगरसेवक उपस्थित होते। या 3 नगरसेवक कुठे आहेत या संदर्भात आपण जे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। सर, तुमचे काल 11 पैकी फक्त 8च नगरसेवक होते आणि हे नगरसेवक कुठे आहेत? बघा, त्या नगरसेवकांनी पक्ष शिस्त पाळलेली नाही आहे, पक्षाचे आदेश पाळलेले नाही, पक्षाचा व्हीप त्यांनी पाळलेला नाही। त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं स्पष्टीकरण येईल। पक्ष पातळीवरती कारवाई करणार त्यांच्यावर शिस्तभंगाची। सर, जे काल एक नगरसेविका होत्या कृती ढोणे, हे देखील नॉटिचेबल होत्या, मात्र ते काल महासभेत तुमच्यासोबत दिसल्या, त्यांचं काय म्हणणं आहे? बघा, त्यांच्यासोबत पक्षश्रेष्ठींनी जी चर्चा केली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने काही कुठे समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि त्यांनी जे काही लेखी स्वरूपात द्यायचं आहे कारणे दाखवा नोटीसला खुलासा, तो त्यांच्याकडनं प्राप्त होणारच आहे आणि ते देत आहेत। तत्पूर्वी काय घडलं, कसं घडलं ते स्वतः स्पष्टीकरण पत्रकारांना देणार आहात त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती आणि पक्ष पातळीवरती पण एक पत्रकार परिषद घेऊन याच्याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल। मधुर म्हात्रे हे घरी आले, मात्र महासभेत आले नाही, त्यांची काय तुमचं बोलणं झालं का त्यांच्यासोबत? नाही, आमचं काही बोलणं झालेलं नाही आणि त्याबाबत तुम्ही त्यांनाच हा प्रश्न विचारा। स्वप्नाली केने आणि राहुल कोट हे देखील नॉट रिचेबल आहेत आणि हे तुमच्या पॅनलमधून स्वप्नाली केने तर तुमच्या पॅनलमधून निवडून आले आहेत आणि या संदर्भात तुमच्या काय बोलणं झालं का त्याच्यासोबत? माझी काही चर्चा झालेली नाही आणि ज्या मशाल ह्या चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवलेली आहे, त्या पक्षाचे आदेश आणि त्या पक्षाचा पक्ष व्हीप त्यांना जर मान्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा राजीनामा लवकरच घेण्यात येईल, नाही तर पक्ष शिस्तभंगाची कारवाई त्यांना करण्यात येईल। या तिघांना कधीपर्यंत अपेक्षित आहे ते त्यांचा खुलासा येईल आणि कारवाई कधीपर्यंत अपेक्षित आहे? लवकरच, येत्या काही दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये अपेक्षित आहे। आता ही जी तारीख आहे सदस्य नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे, ती 15 तारीख आहे, त्याच्या आत नाही आलं तर त्यांचं सदस्यत्व रद्द होणारच आहे। हे उमेश बोरगावकर होते, त्यांनी माहिती दिली आहे की जे नॉट रिचेबल नगरसेवक आहेत त्यांना नोटीस देण्यात आली आहे आणि त्यांचा खुलासा अपेक्षित आहे। 15 तारखेपर्यंत काय खुलासा नाही आला तर त्यांच्यावर कारवाई नक्की केली जाईल। कॅमेरामॅन महेश गीतेसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण।